नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। यामध्ये आपण सेमी माध्यमासाठी इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन अभ्यासत आहोत। तर आपण आज क्वाड्रॅटिक इक्वेशन मधले काही कन्सेप्ट अभ्यासणार आहोत। आपण यापूर्वी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या 3 मेथड्स पाहिल्या। एक फॅक्टरायझेशन मेथड, फॅक्टराइज मेथड, दुसरं कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि थर्ड फॉर्म्युला मेथड। तर या तिन्ही मेथडना आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केली आणि आपल्याला काही कन्क्लुजन त्यावरून मिळालेली आहे। ते कन्क्लुजनचं डिस्कशन आपल्याला या पिरियड मध्ये करायचं आहे। आपल्याला जर हा पिरियड आवडला तर निश्चितच लाईक करायला विसरू नका। तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया। बघा, नेचर ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन। क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सचं नेचर आपल्याला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनवरून फाइंड आउट करता येतं। आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मचं आहे ax² + bx + c = 0। यामध्ये आपण abc च्या व्हॅल्यू काढतो आणि फॉर्म्युला हा या फॉर्म्युल्याने सॉल्व केलेला आहे। मागचीच मेथड झाली आपण फॉर्म्युला मेथड x = -b + or -√b² - 4ac / 2a। तर बघा, यामध्ये हे √b² - 4ac फार महत्त्वाचा इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो। तर आपण याची व्हॅल्यू जर इफ b² - 4ac = जर 0 घेतलं, देन व्हॉट हॅपन्स? आपण b² - 4ac = 0 घेतलं तर काय मिळतं? -b/2a। म्हणजे रूट्स काय मिळाले तुम्हाला? रियल मिळालेत आणि इक्वल मिळालेत। b/2a, x ची व्हॅल्यू 2, आपण प्लस और मायनस असे 2 व्हॅल्यू घेतो, एकच व्हॅल्यू मिळाली म्हणजे इक्वल आहे आणि रूट्स कसे आहेत? रियल आहेत। आपल्याला असं सांगता येतं इफ b² - 4ac = 0, देन द रूट्स of given quadratic equation are real and equal। इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे बघा हा। रूट्स कसे आहेत? रियल आहेत आणि इक्वल आहेत किंवा b² - 4ac हे 0 असताना। जर b² - 4ac याची व्हॅल्यू जर 0 आढळून आली तर आपल्याला सांगता येतं की त्यांचे रूट्स हे रियल आणि इक्वल आहेत। आपण काय करतो? हे फॉर्म्युला यूज करण्यापूर्वी ही व्हॅल्यू काढत असतो आणि जर ही व्हॅल्यू काढल्याच्या नंतर 0 आली तर आपल्याला सांगता येतं त्याच्यावरून की ह्यामुळं हे पुढचं जे काही याचे रूट्स मिळणार आहेत आपल्याला, रूट्स कसे असतील? रियल आणि इक्वल असतील। सेकंड पॉइंट आपण याच्यातला विचारात घेऊया। इफ b² - 4ac is greater than 0 असं जर घेतलं तर, ग्रेटर दॅन 0 जर घेतलं तर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह मिळाल्याच्या नंतर आपल्याला 2 रूट्स मिळतात, एक प्लस आणि एक मायनस। हे बघा, हे व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळाल्याच्या नंतर हे 2 रूट्स मिळतात, प्लस आणि मायनस, म्हणजे 2 अनइक्वल रूट्स आहेत, सारखे नाहीत, अनइक्वल, परंतु कसे आहेत? रियलच आहेत। आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येतं देन द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल बट अनइक्वल। या ठिकाणी रियल आहेत आणि इक्वल होतं, परंतु या ठिकाणी आपण काय सांगितलं? ही जर व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर रूट काय मिळतात? रियल मिळतात आणि अनइक्वल मिळत असतात। हे दुसरा पॉइंट आपल्याला सांगता येतो। आणि त्याच्यानंतर थर्ड पॉइंट याच्यावरून आपण असं सांगू शकतो की बघा, b² इफ b² - 4ac is less than 0 निगेटिव्ह असेल,
लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असेल, देन द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर लेस दॅन 0 ठेवलं, रूट मध्ये मायनस जर निगेटिव्ह व्हॅल्यू आहे ना, रूट मध्ये जर मायनस ठेवलं तर हे रिअल नंबर येणार नाही, रिअल रूट्स येणार नाहीत, म्हणून आपल्याला याच्यामध्ये सांगावं लागतील द गिव्हन क्वाड्रॅटिक द रूट्स ऑफ अ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर नॉट रिअल, रिअल राहणार नाही, कारण इमॅजिनरी नंबर असतो हा, कारण मायनस रूट मध्ये मायनस येणं म्हणजे हे रिअल आपल्याला मिळत नाहीत. तर हे एक कन्क्लुजन झालं याच्यावरचं. जर आता हे तिन्ही बघा तुम्हाला लक्षात आलं असेल की b² - 4ac = 0 जर घेतलं तर रूट्स हे कसे असतात, रिअल असतात आणि इक्वल असतात. जर ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 जर घेतली तर रूट्स रिअल असतात, अनइक्वल असतात, आणि जर याची व्हॅल्यू मायनस असेल म्हणजे लेस दॅन 0 असेल तर रूट्स हे कसे असतात, रिअल नसतात. तर हे आपल्याला या रूट्सचं नेचर समजतं. या व्हॅल्यूवरून, ज्या व्हॅल्यूवरून आपल्याला या रूट्सचं नेचर समजतं त्या व्हॅल्यूला किंवा याला आपण काय म्हणतो, डिस्क्रिमिनंट म्हणतो. म्हणून आपण याच्यावर ठरवलं हे रूट्स कसे आहेत, रिअल इक्वल, रिअल अँड इक्वल, रिअल अँड अनइक्वल, नॉट रिअल, हे कशावरून ठरवलं आपण, याच्यावरून b² - 4ac वरून. या b² - 4ac इज कॉल्ड discriminant. Discriminant and denoted by the letter delta, Greek word. या b² - 4ac ला आपण कशाने डिनोट काय म्हणायचं, डिस्क्रिमिनंट म्हणायचं, कारण याच्यानं सगळ्या हे रूट्स, हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स हे आपल्याला काय करता आलं, डिटरमाइन करता आलं, व्हॅल्यू फाइंड आउट करता आल्या याच्यामुळं, आणि म्हणून याला b² - 4ac ला काय म्हणणार, डिस्क्रिमिनंट असं म्हणणार आहोत. क्लिअर झालं, हे कन्सेप्ट क्लिअर झाले. परत एकदा बघा, b² - 4ac = 0 असेल तर रूट्स हे कसे असतात, इक्वल, रिअल आणि इक्वल. जर b² - 4ac ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स हे कसे असतात, रूट्स हे रिअल आणि अनइक्वल, आणि b² - 4ac लेस दॅन 0 असेल तर रूट्स मात्र नॉट रिअल राहणार नाहीत. हे झाला पहिला कन्सेप्ट. आणि ही आपण कशावरून नेचर सांगितलं, त्या b² - 4ac च्या व्हॅल्यूवरून. म्हणून b² - 4ac हे रूट्स डिटरमाइन करतं, म्हणून b² - 4ac ला आपण काय म्हणतो, डिस्क्रिमिनंट म्हणतो, आणि त्याला डेल्टानं डिनोट करत असतात. नेक्स्ट, रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट. यामध्ये दोघांमध्ये रूट्स, या रूट मध्ये आणि कोइफिशियंट्स मध्ये काय संबंध आहे. रूट्स म्हणजे अल्फा आणि बीटा, आणि कोइफिशियंट्स म्हणजे ए बी सी, यांच्यामध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं. तत्पूर्वी परत त्याच फॉर्म्युल्याकडे वळा. x = -b + or -√b² - 4ac/2a. हे माहिती आहे आपल्याला. आपण याचे दोन रूट्स सांगितले, एकाला अल्फा म्हटलं, एकाला बीटा म्हटलं. म्हणून अल्फाची व्हॅल्यू यावरून आपण काय लिहितो, अल्फा = -b + √b² - 4ac/2a, आणि बीटा = -b -√b² - 4ac/2a. आता आपण यांची काय करूया, याची ऍडिशन करू. अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा = अल्फाची व्हॅल्यू -b + √b² - 4ac/2a प्लस बीटाची व्हॅल्यू -b -√b² - 4ac/2a. अल्फा प्लस बीटा = हे 2a डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून 2a लिहूया, -b + √b² - 4ac -b -√b² - 4ac. तर याच्यामध्ये काय होतं, -b²
प्लस आणि हे मायनस कॅन्सल झालं. काय मिळालं? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी म्हणजे मायनस 2b अपॉन 2a. 2 सुद्धा कॅन्सल झालं. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय ए. म्हणजेच अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी. कोणाचा कोइफिशियंट आहे? मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स डिवायडेड बाय ए म्हणजे कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. तर हे झालं त्याच्यातलं एक रिलेशन. हे आपण कशाने लिहिलं? 1 and 2 वरून. आता असंच आपल्याला अजून एक रिलेशन फाइंड आउट करता येतं. हे एक रिलेशन लक्षात ठेवा. आता अल्फा इंटू बीटा जर घेतलं तर काय होईल पहा. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू आहे मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac बाय 2a इंटू बीटाची व्हॅल्यू आहे मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac बाय 2a. यांचं मल्टिप्लिकेशन आहे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू. याला जर आपण ए ट्रीट केलं आणि याला बी ट्रीट केलं तर ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये, ए मायनस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं लिहिता येते. ए स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर? मायनस बीचा स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac त्याचा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय 2a इंटू 2a म्हणजे 4a स्क्वेअर. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू मायनसचा स्क्वेअर प्लसच येतो बी स्क्वेअर, हे मायनस. आता ह्याचा स्क्वेअर करायचा आपल्याला. याचा स्क्वेअर केल्याने हे स्क्वेअर रूट निघून जाईल. बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय काय होईल? 4a स्क्वेअर. याच्यामध्ये प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल झालं. काय आहे मग? देअरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय? मायनस 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर. काय कॅन्सल होतं? एक 4 कॅन्सल होईल, त्याच्यानंतर एक a कॅन्सल होईल. राहिलेलं टर्म काय मग? अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू हे मायनसला मायनस, त्याच्यानंतर हे c आणि खाली काय उरलं? a. म्हणून आपल्याला काय सांगतात? हे एक रिलेशन झालं याच्यातलं. देअरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू मायनस c म्हणजे मायनस कॉन्स्टंट डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. हे आहे याच्यातलं रिलेशन. ठीक आहे. तर आपल्याला याच्यामध्ये लक्षात आलं असेल की रूट्स आणि कोइफिशियंट मधला हे रिलेशन आहे. प्लस 2 रूटची ॲडिशन असल्याच्या नंतर 2 रूटची ॲडिशन जर घ्यायची असेल तर मायनस बी बाय ए लिहायचं. 2 रूटचं मल्टिप्लिकेशन असेल तर मायनस सी बाय ए. हे 2 फॉर्म्युले अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. हे त्याच्यामधलं रिलेशन आहे. आणि आता थर्ड एक कन्सेप्ट पाहूया. काय आहे थर्ड कन्सेप्ट? टू ऑब्टेन क्वाड्रेटिक इक्वेशन हॅव्हिंग गिव्हन रूट्स. आपल्याला सांगितलं समजा इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रेटिक इक्वेशन. हे रूट आहे. मग आपल्याला माहित असतं की x मायनस अल्फा अँड x मायनस बीटा आर द फॅक्टर्स. x मायनस अल्फा, x मायनस बीटा, x मायनस अल्फा आपल्याला काय करता येतं? x इज इक्वल टू अल्फा, x इज इक्वल टू बीटा हे घेतो आपण, कारण x च्या व्हॅल्यू आहेत असं आपल्याला लिहिता येतं. नंतरची ही स्टेप्स लिहू आपण. स्टार्टिंगला आपण काय करूया? हे असं लिहिता येतं x इज इक्वल टू अल्फा और x इज इक्वल टू बीटा असं घेतो आपण.
याला इकडे हे रूट्स आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू, समजा ते एक्स व्हेरिएबल मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तर एक्स इज इक्वल टू अल्फा एक्स इज इक्वल टू बीटा असं घेतो आपण. मग याला इकडं ना एक्स मायनस अल्फा और एक्स मायनस बीटा हे झाले लिनियर फॅक्टर. तुम्हाला माहिती आहे याला कशा बरोबर इक्वेट करावं लागतं, 0 बरोबर. याचा अर्थ असा होतो याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन एक्स मायनस अल्फा इज इक्वल टू 0 और एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0 असं जर घेतलं आपण, एक्स मायनस अल्फा इज इक्वल टू 0, या अल्फाला इकडे आणलं 0 होईल, एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0 असं आहे. तर दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते मल्टिप्लिकेशन सुद्धा 0 होईल, कारण एक्स मायनस अल्फा इज इक्वल टू 0 घेतलं किंवा एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0 या दोन्हीची व्हॅल्यू 0 घेतलं, मल्टिप्लिकेशन 0 येईल. आता ह्याच्यामध्ये याला जर आपण एक्सपांड केलं एक्स स्क्वेअर, त्याच्यानंतर हे अल्फा प्लस बीटा याला सॉल्व केलं इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. मग तुम्हाला जर रूट्स दिले असतील तर डायरेक्ट हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करता येते, ऑब्टेन करता येतं क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय करावं लागेल, हे एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर मायनस इथं लिहायचं, अल्फा प्लस बीटा म्हणजे काय, सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इंटू एक्स प्लस हे काय, प्रोडक्ट ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड इक्वल टू 0. याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू पुटअप केल्या की तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑब्टेन करता येतं जर रूट्स दिले असतील तर. परत एकदाच हे बघून घ्या, आपल्याला हे दोन रूट्स दिलेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. मग आपण काय करतो, एक्सची व्हॅल्यू काय असेल, अल्फा असेल किंवा एक्सची व्हॅल्यू काय असेल, बीटा. If we consider x is equal to alpha, then x minus alpha is equal to 0. If we consider x is equal to beta, then x minus beta is equal to 0. Both factor having value 0. So multiplication of these two factor is also equal to 0. So expanding these two bracket, या ब्रॅकेटला आपण एक्सपांड केलं एक्स स्क्वेअर, त्याच्यानंतर मायनस अल्फा मायनस बीटा इंटू एक्स मायनस कॉमन घेतलं आणि त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा. हे लक्षात आलं नसेल तर काय करा, ह्याला एक्स न दोघांनाही मल्टिप्लाय करा. काय होईल दोघांना मल्टिप्लाय केल्यानं, एक्स स्क्वेअर मायनस एक्स बीटा याने याला मल्टिप्लाय केलं. आता मायनस अल्फा एक्स मायनस मायनस प्लस अल्फा इंटू बीटा. एक्स स्क्वेअर हे बघा, आता या दोन मध्ये आपण मायनस कॉमन घेऊया आणि एक्स कॉमन घेऊ, म्हणजे काय राहिलं मग, बीटा हे मायनस बाहेर गेलं प्लस एक्स अल्फा आणि दोघातून एक्स एक कॉमन घेतलं, अल्फा इंटू बीटा म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स इंटू अल्फा बीटा अशा प्रकारची ही व्हॅल्यू येते. तर हे तुम्हाला तिन्ही कन्सेप्ट समजले असतील आणि जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर निश्चित याला लाईक करा. आता याच्यावर आधारित आपल्याला पुढचं प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचं आहे, तर आपण हे तिन्ही कन्सेप्ट थोडं व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. ओके.